नमस्कार मित्रांनो, मी विभास कोलते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड या IPOचा अलॉटमेंट स्टेटस आज जाहीर होणार आहे. तर हे अलॉटमेंट स्टेटस कोणत्या वेबसाईटवरती पाहायला मिळेल, याची लिंक कुठे आहे व अलॉटमेंट स्टेटस कसा चेक करायचा, सध्याचे GMP काय चालू आहे व याची लिस्टिंग कितीला होऊ शकते, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक देखील करा. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. ह्याचा जर मित्रांनो तुम्ही शेड्यूल बघितलात तर 12 ते 14 फेब्रुवारीपर्यंत हा IPO खुला होता. तर याची अलॉटमेंट मित्रांनो मंडे 17 फेब्रुवारी 2025ला याची अलॉटमेंट निघणार आहे. तर तुम्हाला रिफंड याचे 18 फेब्रुवारीला याचे तुम्हाला रिफंड मिळेल. तर हे शेअर्स मित्रांनो तुम्हाला जर अलॉट झाला तर याचे शेअर्स तुम्हाला 18 फेब्रुवारीला मिळतील. तर याची लिस्टिंग ही 19 फेब्रुवारीला होईल. तर याच्या एका लॉटमध्ये 21 शेअर्स होते. तर याचा प्राइस बँड मित्रांनो 708 पर शेअर होता. तर मित्रांनो, हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा IPOची अलॉटमेंट हे केपिन टेक या वेबसाईटवरती येणार आहे. तर तुम्ही गुगलवरती जाऊन केपिन टेक एवढं फक्त सर्च करा तर तुम्हाला इथे पहिली लिंक दिसेल. त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडा टाइम घेईल. त्यानंतर तुम्ही इथे थोडं स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला खाली दिसेल लिंक 1, लिंक 2, लिंक 3, लिंक 4 आणि लिंक 5. तुम्ही इथे कोणत्याही लिंकवरती तुम्ही इथे क्लिक करू शकता. व त्यानंतर इथे लोडिंग झाल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट IPO वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला IPOचं नाव दिसेल. मित्रांनो, आता सध्या तरी मी या टाइमला व्हिडिओ बनवतोय, त्या टाइमला तरी याचा अलॉटमेंट अजून अनाऊन्स झालेला नाहीये. इथे तुम्ही पाहू शकता जेव्हा इथे अनाऊन्स होईल तेव्हा इथे तुम्हाला इथे कंपनीचं नाव पाहायला मिळेल. मित्रांनो, जसं अलॉटमेंट याचं डिक्लेअर होईल ते मी अपडेट मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देईल व तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती बाकी इतर गोष्टी देखील समजतील, जसं की पोर्टफोलिओ बाबत किंवा शेअर मार्केटचे लेटेस्ट न्यूज अपडेट्स, कंपनीचे रिव्हेन्यू वगैरे, क्वार्टरलीचे रिझल्ट, सगळे अपडेट मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला देखील आता सबस्क्राईब करून ठेवा व आमचं एक इंस्टा पेज देखील आहे ज्यावर आम्ही IPO रिलेटेड व इतर फायनान्शियल न्यूज जे असतात ते आम्ही थोडक्यामध्ये सांगत असतो. तर तुम्ही इंस्टा पेजला देखील फॉलो करू शकता. टेलिग्राम आणि इंस्टाग्रामची दोन्ही पण लिंक मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे दिलेली आहे. तर इथे अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर इथे तुम्हाला इथे हेक्झावेअर टेक्नॉलॉजीचं नाव दिसेल. तर याच्यावर तुम्ही क्लिक करून त्यानंतर तुम्ही इथे ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर डीमॅट अकाउंट व पॅन नंबर ह्या 3 मेथडने तुम्ही इथे चेक करू शकता. सिम्पल तुम्ही पॅन कार्डवरती चेक करू शकता. पॅन कार्ड सगळ्यांकडेच असते ते व ते लगेच मिळते तुम्हाला. तर पॅन कार्डवरती तुम्ही इथे क्लिक करून त्यानंतर तुम्हाला एंटर पॅन इथे तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे व इथे जो दिलेला जो कॅप्चा आहे तो तुम्ही टाकून इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पेजवरती तुम्हाला समजेल की तुम्हाला शेअर्स इथे अलॉट झालेत की नाही. नेक्स्ट फॅक्टर जो मित्रांनो आपल्याला पाहिजे तो म्हणजे याचा ग्रे मार्केट प्रीमियम. मित्रांनो, याचा IPOची प्राइस ही 708 होती. त्याचा GMP सध्या ₹1 चालू आहे. लिस्टिंग इथे 709ला होऊ शकते. म्हणजे तुम्हाला 0.14% इथे रिटर्न मिळू शकतात. म्हणजे मित्रांनो 1% पण इथे रिटर्न्स नाही मिळणार. मला असे वाटतं की मित्रांनो की हा IPO डिस्काउंटवरती लिस्ट होईल. फार काही लिस्टिंग काही मिळणार नाही, कारण की सध्या मार्केटचे सेंटिमेंट्स खूपच खराब चालू आहे. आज देखील सोमवारच्या दिवशी मार्केट 150 अंकांनी गॅप डाऊन इथे ओपन झालेलं आहे. जसं जसं मार्केट पडणार तसं मित्रांनो या कंपनीची लिस्टिंग देखील खाली व्हायचे चान्स आहे. आताच मित्रांनो अर्धा तासापूर्वी एजॅक्स कंपनी ही लिस्टिंग झाली. तिचा मित्रांनो 53% खाली इथे लिस्टिंग झालेलं आहे. इश्यू प्राइस होती त्याच्या 53% मायनस ती लिस्टिंग झाली. म्हणजे मित्रांनो 8% मायनसमध्ये इथे मित्रांनो एजॅक्स इंजिनिअरिंगचा IPO लिस्ट झाला आहे. ते मित्रांनो तशीच सिच्युएशन ह्या IPO सोबत पण होऊ शकते. हा देखील डिस्काउंटवरती लिस्ट होऊ शकतो किंवा याच 708च्याच IPO प्राइसला पण हा लिस्ट होऊ शकतो. पण मित्रांनो फार काय याच्यामध्ये लिस्टिंग मिळणार नाही. IPO नंतर काय स्ट्रॅटेजी असेल, लिस्टिंग नंतर काय स्ट्रॅटेजी असेल हे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती सांगेल. होल्ड ठेवा करायचा की अजून बाय करायचं की सेल करायचं हे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देईल. त्यामुळे चॅनलला आता जॉईन करा. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती इन्फॉर्मेटिव्ह असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.